रात्रीचे 11 वाजले होते. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या त्या छोट्याशा गावात माणसं केव्हाच निजून गेली होती. पण तो जागा होता. डोल्यांत लालबुंद राग, ओठ दाताखाली धरलेले आणि मुठ्ठी घट्ट वल्लेल्या. तो खूप चिडला होता, समाजावर, परिस्थितीवर आणि कदाचित स्वतःवरही. त्याचं नाव अर्जुन. गरीब घरात जन्मलेला, मेहनतीचा कडवा संस्कार घेऊन मोठा झालेला. पण समाजाने त्याला काय दिलं? शिक्षण घेतलं तरी नोकरी नाही, प्रामाणिक राहिलम तरी सन्मान नाही, सत्य बोललम तरी पाठिंबा नाही. उलट फसवणूक, उपेक्षा आणि अपमानच त्याच्या वाट्याला आला. आज मात्र त्याच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला होता. त्याच्या गावातल्या पाटलाने आपल्या गुंडांच्या मदतीने अर्जुनच्या बापाच्या जमिनीवर जबरदस्तीने कब्जा केला. पोलिसात तक्रार केली तर उलट अर्जुनलाच धमक्या मिळाल्या. गावकऱ्यांनी पाहिलं, ऐकलं, पण कोणीही मदतीला आलं नाही. समाज कुणाचा आधार असतो? अर्जुन स्वतःलाचा विचारत होता. शहाणपणाच्या नावाखाली लोक गप्प बसले होते, पण अर्जुन गप्प बसणार नव्हता. त्याने आपल्या शर्टाची बटणं आवळली. डोल्यांत पेटलेली आग घेऊन तो गावाच्या चौकात गेला. तिथं उभं राहून मोठ्या आवाजात ओरडला, आजपासून मीही नियम मोडणार. आजपासून मीही तुमच्या सारखा बनणार. जे जिथं गुन्हेगार आहेत त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणार. गावातली घरं हलक्या उजेडात चमकली. काही खिडक्या उघडल्या, काही लोक भीतीने बघू लागले. पण अर्जुनच्या डोल्यांत भीती नव्हती, फक्त जलता संताप होता. त्याने एक मोठा निर्णय घेतला. समाज बदलणार नसेल तर अर्जुन समाजालाच बदलून टाकणार होता. तो चिडला आहे आणि यावेळी तो थांबणार नाही.